बऱ्याचदा जे पेशंट्स येतात माझ्याकडे रेग्युलरली बॅक पेनचे पेशंट्स आणि दे ऑलवेज आस्क मी की मला बॅक पेन का होतंय, वाय मी. लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी. ओबेसिटी इज द मेजर कॉज फॉर ऑल कोमॉर्बिडिटीज जे डिसीजेसचे आजार होत आहेत, एस्पेशली फ्रॉम 2000 इयर. आणि लठ्ठपणा इज द मेजर कॉज फॉर ऑल द डिसीजेस. जसं आपण बघतो की ऑलमोस्ट 40% पेशंट्स ऑफ बॅक पेन दे आर हॅव्हिंग दिस ओबेसिटी किंवा लठ्ठपणा. सो डेफिनेटली लठ्ठपणा हा डायरेक्टली रिलेटेड टू द बॅक पेन आहे. WHO हॅज टर्म्ड ॲज ओबेसिटी इज अ डिसीज. ओबेसिटी हा एक आजार झालेला आहे. जोपर्यंत लठ्ठपणा कमी नाही करणार, तोपर्यंत तुम्ही एक निरोगी दीर्घायुष्य जगू शकणार नाही. यंग एजमध्ये बऱ्याच वेळा असं आढळण्यात येत आहे की बाबा लोक मोबाईलवरती किंवा स्क्रीनवरती जास्त टाईम घालवतात. त्याच्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटीज कमी झालेल्या आहेत. म्हणजे आणि ॲट द एज ऑफ 40 आपण फक्त करिअर ओरिएंटेड असतो. जास्त आपण सक्सेस कसं मिळवावं ह्याच्यामध्ये आपण पूर्ण त्या लाईफस्टाईलच्या एकदम रेसमध्ये आपण पडलेलो असतो. त्याच्यामध्ये आपण आपल्या बॉडीकडे कधी लक्षच देत नाही. म्हणजे इफ यू से मिस्टर राकेश झुंझुनवाला, ही हॅड एव्हरीथिंग इन हिज हँड. म्हणजे एवढे पैसे होते, सगळं होतं, बट बिकॉज त्यांच्याकडे लठ्ठपणा पण होता. त्या लठ्ठपणामुळे त्यांच्याकडे एवढे आजार होते की कुड नॉट लिव्ह बियॉन्ड द एज ऑफ 62. सो फक्त पैसे घेऊन काय उपयोगाचं नाही आहे. नमस्कार, मी डॉक्टर राहुल चौधरी आणि पुन्हा एकदा आपले माझे पॉडकास्ट मज्जा रज्जू आणि बरंच काही इथे आपले स्वागत आहे. आज आपण थोडा एक वेगळा विषय डिस्कस करणार आहोत आणि बऱ्याचदा जे पेशंट्स येतात माझ्याकडे रेग्युलरली बॅक पेनचे पेशंट्स आणि दे ऑलवेज आस्क मी की मला बॅक पेन का होतंय, वाय मी, काय चुकतंय. तर डेफिनेटली वी ऑलवेज टॉक अबाउट लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली. त्याच्यात जे आपण वेगवेगळे आता ज्या गोष्टी सिडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे आपली किंवा आपल्याला लठ्ठपणा यायला लागला आहे, ओबेसिटी यायला लागली आहे आणि याच्यामुळे बऱ्याचदा वी आर फेसिंग लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. बॅक पेन इज वन ऑफ द मोस्ट कॉमन प्रॉब्लेम विच इज हॅपनिंग ड्यू टू दिस पर्टिक्युलर इश्यू. आणि आज स्टुडिओमध्ये याबद्दल डिस्कस करायला आपण स्पेशल आपले गेस्ट बोलवलेले आहेत. डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी हे सुप्रसिद्ध वेट लॉस स्पेशलिस्ट आहेत आणि ते ज्युपिटर हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. ओव्हर टू डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी. Hello. Thank you, Dr. Rahul, for inviting me for this podcast. It's really interesting to talk on lifestyle change and weight loss because it is a subject which is close to my heart. कारण मी आता जवळजवळ मागचे 17 वर्ष झाले वेट लॉस संदर्भात सगळे आम्ही उपचार पद्धती आम्ही सगळ्या पेशंट्सना देतो आहे. सो इट्स नॉट ओनली अबाउट सर्जरी, मी बिंग अ लॅप्रोस्कोपिक अँड रोबोटिक सर्जन, बट ऑल्सो मेनी अदर मेजर्स विच शॅल डिक्रीज ओबेसिटी. लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय काय उपाय करायला पाहिजेत ह्याबद्दल आम्ही सगळ्यांना माहिती देतो आणि ते सगळं प्रॉपर कमिटेडली कसं फॉलोअप करून आपण ते एक्झिक्युशन करता येईल ह्याचा आम्ही फॉलोअप करतो. नक्कीच. सो आज आपण लठ्ठपणा आणि जीवनशैली याच्या डिटेल्समध्ये जाऊयात. कसं आहे, आपण नेहमी म्हणतो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करा, तुम्ही वजन कमी करा, पण एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे, तर ह्याचं डिटेल डिस्कशन करायला मी आज हा पॉडकास्ट करतो आहे. सो डेफिनेटली आपण लगेच विषयाकडे वळवूयात आणि सर्वात पहिले लठ्ठपणा म्हणजे नक्की काय? येस. लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी. ओबेसिटी इज द मेजर कॉज फॉर ऑल कोमॉर्बिडिटीज जे डिसीजेसचे आजार होत आहेत, एस्पेशली फ्रॉम 2000 इयर. म्हणजे आधी 2000 वर्षाच्या आधी हे सगळे कम्युनिकेबल डिसीजेस खूप कॉमन होते, म्हणजे मलेरिया, स्मॉलपॉक्स. पण जसं 2000 सालीनंतर ब्लड प्रेशर, डायबिटीज, गुडघेदुखी, पाठदुखी, कारण पाठदुखी हा एक मेजर रिझन झालेला आहे बिकॉज ऑफ द चेंज इन लाईफस्टाईल. ह्या सगळ्या नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत. त्याचं मेजर मूळ कारण हे लठ्ठपणा झालेला आहे. सो मागच्या 25 वर्षात आपण लठ्ठपणा हे खूप कॉमनली बघतो आहे आणि लठ्ठपणा इज द मेजर कॉज फॉर ऑल द डिसीजेस विच इज हॅपनिंग नाव इन द मेडिकल फील्ड. बरोबर. एक साधा सरळ क्वेश्चन जो पेशंट नेहमी विचारतो की माझं वजन इतकं आहे तर मी
वेट लॉस केलं पाहिजे का किंवा माझं वेट गेन झालं पाहिजे का? सो व्हॉट इज युअर क्रायटेरिया टू डिसाईड की इतकं वेट हे ह्या शरीराला योग्य आहे? खूप छान प्रश्न आहे, कारण दॅट इज अ मेजर क्वेश्चन फॉर ऑल मेनी पेशंट्स अँड मेनी डॉक्टर्स ऑल्सो, की बाबा आपण आपल्या पेशंटला तुमचं आयडियल वेट किती पाहिजे हे कसं सांगायला पाहिजे. तर आय विल टेल अबाउट माय सेल्फ की बा माझं हाईट हे इन सेंटीमीटर मोजायचं. माय हाईट इन सेंटीमीटर 175 सेंटीमीटर. तर यू शुड मेजर युअर हाईट इन सेंटीमीटर. सो माय हाईट इज 175 सेंटीमीटर मायनस 100 करायचं, दॅट इज 75. सो माय आयडियल वेट शुड बी 75 kgs. 75 kgs plus or minus 5% is my ideal weight. So my ideal weight range is 70 to 78 kgs. त्याच्यामध्ये पण मसल मास थोडं जास्त पाहिजे, फॅट मास कमी पाहिजे. त्यासाठी बॉडी कॉम्पोजिशन ॲनालिसिस पण गरजेचं आहे. त्यामुळे फक्त वेट असं नाही, बट आयडियल वेट इन जनरल जर आपण कॉमन मॅनसाठी जर बघितलं तर इट शुड बी हाईट इन सेंटीमीटर मायनस 100. दॅट शुड बी युअर आयडियल वेट. बरोबर आहे. आणि जसं आपण बघतो की ऑलमोस्ट 40% पेशंट्स ऑफ बॅक पेन दे आर हॅव्हिंग दिस ओबेसिटी किंवा लठ्ठपणा. आणि हाऊ इट ॲफेक्ट्स कसं, तर लठ्ठपणामध्ये पण आपण सेंट्रल ओबेसिटी म्हणजे ज्यांचं पोट खूप जास्त असतं, तर एस्पेशली अशा पेशंट्समध्ये जेव्हा पोट जास्त असतं तेव्हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे ती आपली पुढे फॉरवर्ड होते आणि ज्याच्यामुळे आपल्या कमरेच्या भागाचा जो कर्व असते ती वाढते, ज्याला आम्ही लंबर लॉर्डोसिस म्हणतो. आणि लंबर लॉर्डोसिस जर वाढला तर आपल्या डिस्कवरती आणि स्पाईनमधल्या जॉईंट्सवरती स्ट्रेस हा वाढतो. ऑब्व्हियसली आपले जे पॅरास्पायनल मसल्स जे आपले आजूबाजूचे बॅक मसल्स असतात, ॲबडॉमिनल मसल्स असतात, त्यांना कॉन्स्टंटली काम करावं लागतं टू कीप आवर पोश्चर अपराईट. आणि त्यामुळे ते लवकर फटीग होतात आणि युजली दिस पेशंट गेट क्रोनिक बॅक पेन ऑर दे इझिली गेट एनी काइंड ऑफ स्ट्रेस ॲक्टिव्हिटी कॉजेस देम सडन बॅक पेन ऑर सडन एपिसोड ऑफ सिव्हिअर बॅक पेन. सो डेफिनेटली लठ्ठपणा हा डायरेक्टली रिलेटेड टू द बॅक पेन आहे. आणि लठ्ठपणा आता कोणकोणत्या कारणांमुळे होतो हे आपण आपल्या सरांकडनं समजून घेऊयात. येस, लठ्ठपणाची कारणं खूप आहेत. मेजर कॉज इज बेसिकली कॅलरी ओव्हर कन्झम्पशन. कॅलरी ओव्हर कन्झम्पशन म्हणजे काय, की बाबा जेवढं जगण्यासाठी खाल्लं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त खाल्लं गेलं तर ऑब्व्हियसली ते ॲडिशनल कॅलरीज म्हणून आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होतात अँड दे गेट कन्वर्टेड टू फॅट. नॉर्मली आपण 2 गोष्टींसाठी खातो. एक तर आहे भूक मरण्यासाठी, दॅट इज नोन ॲज होमिओस्टॅटिक मेकॅनिझम, किंवा मला भूक लागली तर मला माझं भूक भागवण्यासाठी मी खाल्लं पाहिजे. ते आपलं बेसल मेटाबॉलिक रेट ठरवते की मी किती खाल्लं पाहिजे. सो माय बेसल मेटाबॉलिक रेट इज अराउंड 1800 कॅलरीज. त्यामुळे मी 1800 किलो कॅलरीपर्यंत मी खाऊ शकतो. पण बऱ्याच वेळा हेडॉनिक प्लेजरसाठी आपण खातो. व्हॉट इज हेडॉनिक प्लेजर, की हे मी क्रेविंग होतं म्हणून मी खातो. म्हणजे बऱ्याच वेळा मी पार्टीला गेलो किंवा कुठेही आपण कुठल्याही फंक्शनला गेलो, लग्न समारंभ असू दे, बर्थडे समारंभ असू दे, कुठलेही एंगेजमेंट असू दे, तर आपण काय बघतो की कुठलं समारंभ चांगलं ज्याचं बुफे स्प्रेड हा खूप मोठा आहे. सो एव्हरी फंक्शन इज मेजर्ड ऑर इज बिंग सर्टिफाईड डिपेंडिंग ऑन द बुफे स्प्रेड. आणि तो बुफे स्प्रेड जेवढा जास्त तेवढं सगळंच मला ट्राय करायचं आहे. सो दॅट इज हेडॉनिक प्लेजर ऑफ इटिंग. त्या हेडॉनिक इटिंगमुळे, त्या क्रेविंग्समुळे जेवढं खाण्याची गरज आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीनं आपलं खाल्लं जात आहे आणि त्याच्यामुळे लठ्ठपणा जास्त होतो आहे. बरोबर आहे. आणि एस्पेशली इन यंग एज आय थिंक आपण जेव्हा पण बर्थडे पार्टी म्हणतो तर इट इज ऑलवेज अबाउट पास्ता, पिझ्झा. येस. आपण जेव्हा लहानपणी होतो तेव्हा वी नेवर हॅड दीज ऑप्शन्स. आणि आपण आपलं घरचंच साधं जेवण करायचो. फार तर इडली डोसा वगैरे आम्ही काहीतरी असं बनवायचो, खायचो. पास्ता पिझ्झा वगैरे कधीच नव्हतं आपल्याकडे. सो आय थिंक यंग एजमध्ये दिस इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन. कारण ते अँड दॅट इज ऑल एम्प्टी कॅलरीज. कारण ते सगळं जंक फूड आहे. व्हॉट इज जंक फूड विच हॅज एम्प्टी कॅलरीज, ऑलमोस्ट व्हेरी लेस न्यूट्रिशन, व्हेरी लेस प्रोटीन्स, विच इज मोर इम्पॉर्टंट फॉर आर हेल्दी इटिंग. तर हेल्दी इटिंग म्हणजे मोर न्यूट्रिशियस, मोर प्रोटीन्स अँड मोर फायबर्स. पण जर तुम्ही हे पिझ्झा पास्ता बघितलं तर देर इज ऑलमोस्ट व्हेरी लेस फायबर्स, व्हेरी लेस प्रोटीन्स आणि सगळं फक्त सिम्पल शुगर्स असतात ते, विच कॉजेस हेडॉनिक प्लेजर. म्हणजे प्लेजर ऑफ इटिंग इज देअर बट न्यूट्रिशियस काहीच नसतं. डॉक्टर पटन शेट्टी, जेव्हा तुमच्याकडे हे पेशंट्स येतात ओबेसिटीचे एस्पेशली आहेत, दे आर हॅव्हिंग मल्टिपल प्रॉब्लेम्स. म्हणजे मी तर फक्त बॅक पेनसाठी बघत असतो, पण तुमच्याकडे बऱ्याचदा दुसरे कारणांसाठी पण ते येत असतात. आणि डेफिनेटली यू ट्राय टू कोरिलेट दोज पर्टिक्युलर इश्यूज विथ द ओबेसिटी किंवा लठ्ठपणा. सो प्रामुख्याने कोणते अदर
महत्त्वाचे डिसीजेस आहे की जे डायरेक्टली लठ्ठपणाशी रिलेटेड आहे? येस. ओबेसिटीमुळे ॲक्च्युली जसं मी मगाशी बोललो की WHO हॅज टर्म्ड ॲज ओबेसिटी इज अ डिसीज. ओबेसिटी हा एक आजार झालेला आहे, कारण त्याच्यामुळे ऑलमोस्ट अराउंड 230+ डिसीजेस होतात. सो नॉट ओनली मेजर डिसीजेस विच आर असोसिएटेड विथ दिस ओबेसिटी इज टाईप 2 डायबिटीस, ब्लड प्रेशर, गुडघेदुखी, पाठदुखी, जसं सर बोलले, कारण पाठदुखी ऑलमोस्ट 40% ऑफ बॅक पेन पेशंट्स हॅव ओबेसिटी ॲज अ रिझन. नंतर कोलेस्ट्रॉल जास्त वाढलेलं असतं, हार्ट डिसीजेस असतात. नंतर मग PCOS हे खूप खूप कॉमन असतं. आणि बरेचसे कॅन्सर पण, म्हणजे एंडोमेट्रियल कॅन्सर आणि बरेचसे कॅन्सर पण ब्रेस्ट कॅन्सर आर असोसिएटेड विथ ओबेसिटी. सो देर आर ऑलमोस्ट 230 डिसीजेस विथ स्ट्रॉंग ॲज वेल ॲज मॉडरेट एव्हिडन्स विच आर असोसिएटेड विथ दिस ओबेसिटी. त्याच्यामुळं जोपर्यंत लठ्ठपणा कमी नाही करणार, तोपर्यंत तुम्ही एक दीर्घायुष्य म्हणा किंवा निरोगी दीर्घायुष्य जगू शकणार नाही. बिकॉज आत्ताच्या कंडिशनमध्ये एक निरोगी दीर्घायुष्य जगणं शुड बी आर एम. बरोबर आहे. म्हणजे इफ यू से मिस्टर राकेश झुंझुनवाला, ही हॅड एव्हरीथिंग इन हिज हँड. म्हणजे एवढे पैसे होते, सगळे होतं, बट बिकॉज त्यांच्याकडे लठ्ठपणा पण होता, त्या लठ्ठपणामुळे त्यांच्याकडे एवढे आजार होते, ही कुड नॉट लिव्ह बियॉन्ड द एज ऑफ 62. सो फक्त पैसे घेऊन काय उपयोगाचं नाही आहे. तुम्ही काम करताय, तुम्ही एवढं सक्सेसफुल होत आहे तुमच्या आयुष्यात, पण हेल्थकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. हेल्थकडे लक्ष देणं म्हणजे ओबेसिटी पूर्णपणे कमी पाहिजे, तरच तुम्ही निरोगी दीर्घायुष्य जगू शकता. सो जेव्हा पण आता हे पेशंट्स तुमच्याकडे येतात, लठ्ठपणाचे पेशंट्स, आता बऱ्याचदा माझ्याकडे जर बॅक पेनचे पेशंट आणले आणि ओव्हर ओबेसिटी असली, तर वी ऑलवेज ट्रीट विथ सम मसल रिलॅक्झंट्स, सम रेस्ट अँड द फिजिओथेरपी. पण वेट मॅनेजमेंट बिकम अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर Yes. आणि आय युजली रिफर दोज पेशंट्स टू यू. सो हाऊ डू यू अप्रोच दिस पेशंट्स? सो फर्स्ट ऑफ ऑल वी टेक अ प्रॉपर हिस्ट्री की बाबा नक्की ओबेसिटी हे कशामुळे झालेलं आहे. कारण बऱ्याच वेळा आपण म्हणतो की बाबा कॅलरी ओव्हर कन्झम्पशनमुळं असतं, पण जरा मेनी हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस त्याच्यामुळे पण होऊ शकतं. कारण काही पेशंट्सना थायरॉईड हे कमी असेल, हायपोथायरॉईड असतील, तर तरी वजन त्यांचं वाढू शकतं. काही पेशंट्सना ॲड्रिनल काही प्रॉब्लेम असेल की त्याच्यामुळे ॲड्रिनल कॉर्टेक्समध्ये सपोज जर त्यांचं कॉर्टिसॉल सिक्रेशन जास्त असेल, तर त्याच्यामुळे पण वाढू शकतं. बऱ्याच जणांना लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स असतात, जसं की म्हटलं की ते स्लीप प्रॉब्लेम्स असतात, की बाबा व्यवस्थित झोप नसते, त्यांची झोप व्यवस्थित नसल्यामुळे पण त्यांचं खाणं जास्त होतं. सो वी ट्राय टू असेस व्हॉट इज द प्रॉब्लेम. बऱ्याच जणांना सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे ते त्या सायकोलॉजिकल प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी खाणं जास्त करतात, ओव्हर बिंजिंग करतात. सो वी हॅव टू असेस एव्हरी पेशंट की बाबा हे ओबेसिटी कशामुळे झालेलं आहे. आणि एकदा आपल्याला कळलं की हे ओबेसिटी कशामुळे झालेलं आहे, ते प्रॉपर हिस्ट्री घेतल्यानंतर, सायकोलॉजिस्टचं इव्हॅल्युएशन झाल्यानंतर, देन वी डिसाईड व्हॉट ट्रीटमेंट इज बेस्ट फॉर दॅट पेशंट. कारण बऱ्याचशा फिमेल्समध्ये फक्त बाबा प्रेग्नन्सीमुळं पण त्यांचं वजन वाढलेलं असतं. कारण प्रेग्नन्सीमध्ये आई पण म्हणते खा, सासू पण म्हणते खा, बाळासाठी खा म्हणते, पण ते बाळापर्यंत पोचतच नाही, आईपर्यंतच राहतात. आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज करायला पाहिजे, डाएट कंट्रोल करायला पाहिजे, हे काही ते फॉलो नाही करतात आणि त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढत जातं. सो प्रॉपर कस्टमाइज्ड ट्रीटमेंट फॉर एव्हरी पेशंट इज मोर इम्पॉर्टंट इन केसेस ऑफ ऑल केसेस ऑफ ओबेसिटी. So once you are clear with the history, then do you suggest any particular investigations to all these patients की त्यांनी हे particular काही blood test म्हणा किंवा काही imaging studies, do you do any routine studies for So these patients? first thing which we always do is body composition analysis. बॉडी कॉम्पोजिशन ॲनालिसिसमध्ये आपल्याला प्रत्येक पेशंटचं वजन किती आहे, हाईट वेटनुसार त्यांचं BMI किती आहे, बॉडी मास इंडेक्स किती आहे, त्यांचं बेसल मेटाबॉलिक रेट किती आहे, प्लस त्यांचं फॅट मास किती आहे, मसल मास किती आहे, बोन मास किती आहे. कारण जसं आपण त्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू करू तसं त्यांचं वजन कमी होत जातं. सो वेट इन KG इज जस्ट अ नंबर. आपल्याला जसं त्यांचं वजन कमी होतं तसं त्यांचं मसल मास कमी नाही झालं पाहिजे, पण फॅट मास जास्त कमी झालं पाहिजे, हे जास्त आपण उद्देश असतो आपला. सो फॉर दोज पेशंट्स बॉडी कॉम्पोजिशन ॲनालिसिस द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट विच वी ऑलवेज डू इन आवर क्लिनिक. आणि त्याच्यानंतर
आपण त्यांच्या पुढच्या ट्रीटमेंटवरती आपण प्लॅन करतो. बेसिक ब्लड टेस्ट सगळ्यांचंच करून घेतो बिकॉज वी नीड टू हॅव अ बेसिक की बाबा त्यांचं हिमोग्लोबिन किती आहे, त्यांचं थायरॉइड फंक्शन किती आहे, त्यांचं लिव्हर फंक्शन किती आहे. त्यांना फॅटी लिव्हर असेल तर फॅटी लिव्हर खूप कॉमन झालेलं आहे बिकॉज ऑफ ओबेसिटी नावडेज. तर या फॅटी लिव्हरमुळं पण LFTवरती काय फरक पडलेला आहे का, तर बेसिक लिपिड प्रोफाईल किती आहे, हे सगळ्या गोष्टी आपण आधी मेजर करतो. थायरॉइड फंक्शन टेस्ट करतो, थायरॉइड कमी आहे का ते बघण्यासाठी, कारण ते पण दुरुस्त करणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या बेसिक ब्लड टेस्ट झाल्यानंतर सगळ्या पेशंट्सनी डाएट कंट्रोल आणि एक्सरसाइज हे करणं तर खूप गरजेचं आहे. So, do you have any team approach for this particular treatment? की म्हणजे because it starts right from patient educations, investigations आणि मग management. येस. So, So how do you go about this? So the core of all obesity treatment is basically it's always a multidisciplinary team approach. म्हणजे एकटाच माणूस कधीच करू शकत नाही, कारण कसं होतं की फक्त डायटिशियनकडे तुम्ही वेट लॉससाठी गेलं तर डायटिशियन म्हणते की माझं फक्त डाएट फॉलो करा, बाकीचं काही नाही केलं तरी चालतं. तुम्ही एक्सरसाइज स्पेशल केलं तर जिममध्ये जर गेला तर तो जिम ट्रेनर म्हणतो की नाही फक्त जिम करा, बाकीचं काय केलं नाही तरी चालतं. सो इट इज नेव्हर लाईक दॅट. म्हणजे एकाच फॅक्टरनं कंट्रोल होतच असं नाही आहे. यू हॅव टू हॅव अ ओव्हरऑल होलिस्टिक अप्रोच टुवर्ड्स कंट्रोल ऑफ दिस ओबेसिटी. फॉर दॅट आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही पूर्णपणे डायटिशियन, एक्सरसाइज स्पेशलिस्ट, सायकोलॉजिस्ट इव्हॅल्युएशन प्लस अँड वेट लॉस स्पेशलिस्ट जसं मी आहे ते सगळं सुपरवायझरनी मॉनिटर करतो. हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आधी फक्त मेजर असतो की आम्ही डाएट काय आहे, कारण ऑलमोस्ट मोर दॅन 90% ऑफ पेशंट्समध्ये डाएट कंट्रोल हा खूप महत्त्वाचा आहे. अँड आय विल टेल यू डॉक्टर राहुल की बाबा वेट लॉस इज 80% डाएट कंट्रोल, 20% एक्सरसाइज. जसं मी आधी बोललो की कॅलरी ओव्हर कन्झम्पशन हे आपण किती कंट्रोल करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे. लठ्ठपणा कंट्रोल करायचा असेल तर अशी कुठलीच ट्रीटमेंट नाही की ज्याच्यामध्ये मला डाएट सांगू नका आणि माझं वजन कमी होईल, असं कुठलीच ट्रीटमेंट नसते. बरोबर आहे. ऑब्वियसली डाएट आणि एक्झरसाइज इज ऑलवेज अ मेजर, इट हॅज टू प्ले अ मेजर रोल. आता माझ्याकडे कधी कधी खूप लठ्ठ पेशंट येतात विच आर मोर दॅन 100 kg, 125 kg. दे हॅव अ सिव्हिअर लंबर स्पाईन किंवा सर्वायकल डिस्क प्रॉब्लेम असतो त्यांना. बऱ्याचदा अशा पेशंट्समध्ये सर्जरी करणं हे खूप रिस्की असतं, म्हणजे कारण आम्हाला पेशंटला प्रोन करावं लागतं, पोटावर झोपवावं लागतं आणि मग आम्हाला ऑपरेशन करायचं असतं. सो ऑब्व्हियसली त्यांचं रेस्पायरेटरी म्हणजे लंग फंक्शन आणि हे सर्व जर आपण जाणून घेतलं तर द रिस्क बिकम व्हेरी हाय. मी मागे पण सरांकडे काही पेशंट्स पाठवले की वी ऑलवेज थिंक की जर त्यांचं वजन कमी झालं तर दे डू नॉट हॅव किंवा त्यांचा तो स्पाईन प्रॉब्लेम मे बी ओव्हरकम होऊन जाईल, त्यांचा तो प्रॉब्लेम तेवढा राहणार नाही. प्लस आणि डॉक्टर राहुल कसं आहे की तुम्ही ऑपरेट जरी केलं तरी जसं मी म्हटलं की अनेस्थेला हाय रिस्क आहेच. ऑपरेट केल्यानंतरही सपोज जर वजन तसंच राहिलं तुमच्या ऑपरेशनवरती पण परत अजून स्ट्रेन येणार. त्याचं बरोबर आहे, ते पण तुम्ही बघत असाल. हो. सो ऑब्व्हियसली आपण नेहमी मी सरांकडे पेशंट पाठवतो फॉर फर्दर इव्हॅल्युएशन, आणि जर आपलं वेट लॉस जर झाला तर इट इज ऑलवेज हेल्पफुल टू मी ऑल्सो अँड टू द पेशंट ऑल्सो. सो आय थिंक तुम्ही जर असे मॉर्बिड ओबेसिटीचे पेशंट असले तर आय थिंक देर आर न्यूअर मेडिसिनल अप्रोच इज ऑल्सो कम. सो कॅन यू प्लीज टेल अस टू अवर ऑडियन्स. सो जसं मी मगाशी म्हटलं की पहिल्यांदा सगळं इव्हॅल्युएशन झाल्यानंतर वी फर्स्ट ट्राय फॉर 3 months प्रॉपर डाएट कंट्रोल, ज्याच्यामध्ये तुमच्या बेसल मेटाबॉलिक रेटनुसार तुम्हाला तो प्रॉपर 1500 किलो कॅलरी किंवा 1800 किलो कॅलरी डिपेंडिंग ऑन बेसल मेटाबॉलिक रेट आम्ही तुम्हाला तेवढासा डाएट देतो विथ अ हाय प्रोटीन लो कॅलरी डाएट ज्याला म्हणतो. आणि इफ यू वॉन्ट टू लूज वेट यू हॅव टू बी ऑन अ कॅलरी डेफिसिट मोड. हे तर खूप इम्पॉर्टंट आहे. सो नोबडी कॅन बी अन कॅलरी सरप्लस डाएट अँड कॅन लूज वेट. सो कॅलरी डेफिसिट इज व्हेरी इम्पॉर्टंट, एस्पेशली मिनिमम 200 ते 500 किलो कॅलरी डिपेंडिंग ऑन अ बेसल मेटाबॉलिक रेट. जर कॅलरी डेफिसिट असेल तर तुमचं वजन खरंच नक्की छान कमी होतं. आणि त्यात जर तुम्ही एक्सरसाइज व्यवस्थित जर केला तर मग तुमचा मसल मास कमी नाही होत. आणि त्याच्यामुळे मसल मास जर कमी नाही झाला आणि एक्सरसाइज केलं तर तुमचा मसल टोन नॉर्मल राहतो. मसल टोन नॉर्मल राहिला किंवा जास्त जर वाढला तर मग ते टोन मेंटेन करण्यासाठी कॅलरी कन्झम्पशन होतं. त्याच्यामुळे जे काय थोडं तुम्ही एक्स्ट्रा कॅलरीज घेता तर ते कन्झ्युम होतं आणि तुमचं वजन अजून कमी होतं. सो दिस इज डाएट कंट्रोल प्लस रेग्युलर एक्सरसाइज.
सेकंड जसं आता डॉक्टर राहुलने विचारलं की मेडिसिन्स. सो आफ्टर दिस डायट कंट्रोल अँड एक्सरसाइज ऑल्सो देर इज अ वेट लॉस, देर इज अ सर्टन वेट लॉस आफ्टर देर इज अगेन अ वेट लॉस प्लॅटू. ह्या वेट लॉस प्लॅटूनंतर त्याला एक पुश लागतो. ह्या पुशसाठी आपल्याला काही आपण इंजेक्शन जे आलेले आहेत जे मार्केटमध्ये जे बऱ्याच जणांना आता माहीत असतील, जसे इंजेक्शन ओझेम्पिक आहे, इंजेक्शन मॉन्जरो आहे, इंजेक्शन वेगोवी आहे, इंजेक्शन युरपिक आहे. सो देर आर टू मॉलिक्युल्स, सेमाग्लुटाइड आणि टिर्सेपटाइड. हे जे 2 मॉलिक्युल्स आहेत दीज आर GLP-1 रिसेप्टर ॲनालॉग्स आणि दे ॲक्ट ऑन नॉट ओनली ऑन द GI, ज्याच्यामध्ये ते भूक पण कमी करते, प्लस दे ॲक्ट ऑन द CNS, ते ब्रेनवरती पण काम करतात आणि तुमचं क्रेविंग्स जे असतात ते पण कमी करतं. त्याच्यामुळे तुम्हाला भूक कमी लागते, प्लस तुम्हाला जे एक्स्ट्रा खाण्याचं जे काय तुम्हाला क्रेविंग्स असतात ते पण कमी करतं आणि त्याच्यामुळे तुम्ही कॅलरी डेफिसिट मोडमध्ये जाता आणि तुमचं वेट लॉस हा खूप छान होतो. सो इट गिव्ज अ वेट लॉस अराउंड 15% to 25% ऑफ द टोटल बॉडी वेट. म्हणजे जर पेशंट 100 किलोचा असेल तर ऑलमोस्ट 15 ते 25 किलो वजन हे एक वर्षभरात कमी होतं. ज्याच्यामध्ये हे इंजेक्शन जे असतात ते सबक्यूट इन्सुलिनसारखं असतं, पेन असतो त्याचा आणि आठवड्याला एकदाच घ्यायचा असतो. असं तुम्ही आठवड्याला एकदा असं डिफरंट डोसेस असतात ते आम्ही मॉनिटर करतो डिपेंडिंग ऑन द पेशंट्स टॉलरेबिलिटी अँड एव्हरीथिंग. आणि दर आठवड्याला घेऊन हे आम्ही एक कमीत कमी 1 वर्ष घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला 15 ते 25 किलो वजन 100 किलोच्या पेशंटमध्ये. सो 15 ते 25% ऑन टोटल बॉडी वेट तुम्ही वजन कमी करा, विच इज अ खूप मेजर वेट लॉस असतो आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा पेशंटना खूप मदत होते फॉर गेटिंग रीड ऑफ द डिसीजेस असोसिएटेड विथ दिस ओबेसिटी. सो डेफिनेटली जर वजन कमी झालं तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या स्पाईनवर पण येतो. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल नेहमी पेशंटला सांगत असतो की जर 5 kg तुमचं वेट जर पुढं जास्त असेल पोटामध्ये तर दे इज काइंड ऑफ अ 15 kg लोड विच इज कमिंग ऑन टू द स्पाईन. आणि समबडी हुज गॉट अ 6 पॅक ॲबडोमेन त्याचं 50% लोड हा कमी असतो स्पाईनवरचा. सो जेव्हाही आपण लोडिंग ऑफ द स्पाईन, ज्याच्यामुळे बेसिकली आपल्याला डिस्क प्रॉब्लेम किंवा डिजनरेशन म्हणतो आपण, सयाटिका प्रॉब्लेम, सो ऑल दिस थिंग्स दे स्टार्ट ड्यू टू द लोडिंग ऑन द स्पाईन. आणि बेसिकली जर इफ वी कॅन मॅनेज दॅट लोडिंग ऑन द स्पाईन, डेफिनेटली त्याच्यामुळे आपले बॅक पेन आणि न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स हे आपण अवॉइड करू शकतो. Coming to the again management of the obesity, I think you are also a surgeon and you have operated few of my patients also की bariatric surgery. तर थोडंसं तुम्ही bariatric surgery बद्दल काय सांगाल पेशंट्सला? So, taking it ahead, obesity management, first is again डाएट कंट्रोल, रेग्युलर एक्सरसाइज. हे झाल्यानंतर एक वेट लॉस प्लॅट्यू होतो. त्याच्यानंतर आपण एक पुश आपण इंजेक्शन्सनी देतो. इंजेक्शन्स दिल्यानंतर तर पण काही पेशंट असे असतात की ज्यांचं खूपच जास्त वजन आहे, म्हणजे 130 किलो, 140 किलो, 150 किलो त्यांचं वजन कमी होतं, पण तेवढं ते मेडिसिन्स घेऊ शकत नाहीत. कारण मेडिसिन्स पण थोडेसे महाग असतात, तर मेडिसिन्स तेवढं रेग्युलरली 1 वर्ष 2 वर्ष ते घेऊ शकत नाहीत. तर त्या पेशंटसाठी सर्जरी हा एक खूप उपयुक्त असा आहे, ज्याच्यामध्ये आपण अगेन कॅलरी डेफिसिट हा जो एक बेसिक प्रिन्सिपल आहे वेट लॉससाठी, तोच आपण फॉलो करतो सर्जरीमध्ये पण, ज्याच्यामध्ये दुर्बिणीतून लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटद्वारे किंवा दुर्बीनद्वारे आपण 4 ते 5 होल करतो पोटावरती आणि आपली जठर म्हणजे आतलं जे स्टमक आहे त्याची क्षमता कमी करतो. क्षमता कमी केली की तुम्ही थोडंसं खाल्लं की तुमचं पोट भरून जातं. द सेम वे ॲज इंजेक्शन्स, की सटायटी लवकर येते. थोडंसं खाल्लं की माझं पोट भरलं पाहिजे. सो दॅट फिलिंग ऑफ सटायटी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ते सटायटी लवकर येतं, प्लस इंटेस्टाईन आम्ही वरती स्टमकला जोडतो, त्याच्यामुळे अब्झॉर्प्शन ऑफ कॅलरीज पण कमी होतं आणि त्याच्यामुळे ह्या एका सर्जरीमुळे त्यांचं आयुष्यभर तुमचं वजन कमी होणार. आयुष्यभर वजन कमी राहिल्यामुळे जे काही डिसीजेस असतात, जसं बॅक पेन आहे, नंतर डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर असते, हे पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतं आणि यू लिव्ह अ लॉंगर अँड हेल्दियर लाईफ. आणि हे सर्जरी एकदाच करायची असते. दिस इज नॉट अ कॉस्मेटिक सर्जरी, लायपोसक्शन नाही. हे बेरियाट्रिक सर्जरी इज अ सर्जरी वेअर यू वॉन्ट टू लिव्ह अ लॉंगर अँड हेल्दियर लाईफ, ज्याच्यामध्ये आपण पोटाची म्हणजे स्टमकची आतल्या जठराची क्षमता कमी करतो. दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर अ कॅलरी डेफिसिट मोड. सो डेफिनेटली अगेन इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, जे आम्ही आमच्या पेशंट्सला नेहमी सांगतो की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं पाहिजे. आत्ता
आय जस्ट वॉन्ट टू डिस्कस की एक्झॅक्टली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे काय अँड व्हॉट वी हॅव इन लाईफस्टाईल, की काय गोष्टी आपण केल्या पाहिजे की ज्याला आपण म्हणू की दीज आर द पॉझिटिव्ह चेंजेस इन अवर लाईफस्टाईल. So coming to this, there are particular points which will go. The first and foremost important point is physical activity. आणि सर्वात महत्त्वाचं आता सिडेंटरी लाईफस्टाईल झाली आपली, लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी. पूर्णपणे आपण फक्त खुर्चीवरच बसून असतो 10-10, 12-12 तास. सो हाऊ द फिजिकल ॲक्टिव्हिटी इज बिकम मोर इम्पॉर्टंट इन टुडेज लाईफ? नाही, ॲज वी आर फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे यंग एजमध्ये बऱ्याच वेळा असं आढळण्यात येत आहे की बाबा लोक मोबाईलवरती किंवा स्क्रीनवरती जास्त टाईम घालवतात. त्याच्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटीज कमी झालेल्या आहेत. म्हणजे आता लास्ट वीकला एक आमच्याकडे पेशंट आलं की नाही, माझा मुलगा ऑलमोस्ट रोज 2 तास फुटबॉल खेळतो. मुलाला विचारलं 2 तास, नाही हो मी स्क्रीनवरती फुटबॉल खेळतो. सो हे जे आहे की फिजिकल ॲक्च्युअल ग्राउंडवरती जाऊन खेळणं हा जो खूप महत्त्वाचा भाग आहे. तर मुलांमध्ये त्यांनी ॲक्च्युअल ग्राउंडवरती किंवा खाली सोसायटीमध्ये खेळणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. जसं एज वाढत जातं तसं अडल्ट एजमध्ये आफ्टर द एज ऑफ 40 यू लूज अराउंड 1% ऑफ युअर मसल मास. आणि ॲट द एज ऑफ 40 आपण फक्त करिअर ओरिएंटेड असतो. जास्त आपण सक्सेस कसं मिळवावं ह्याच्यामध्ये आपण पूर्ण त्या लाईफस्टाईलच्या एकदम रेसमध्ये आपण पडलेलो असतो. त्याच्यामध्ये आपण आपल्या बॉडीकडे लक्षच देत नाही. त्यासाठी आपलं मसल मास कमी होते. मसल मास जसा कमी होतो तसा टोन कमी होतो, कॅलरी कन्झम्पशन कमी होतं आणि फॅट मास जास्त वाढतो. तर ह्याच्यासाठी आफ्टर द एज ऑफ 40 स्ट्रेंथ ट्रेनिंग इज मोर इम्पॉर्टंट. स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग. म्हणजे तुम्ही तर सांगतच असाल वेट ट्रेनिंग. व्हॉट वेट ट्रेनिंग यू ॲडवाईज? म्हणजे आम्ही युजली नाव वॉट our formula is that is more related to the bones and joints. So initially in early age we always go for more aggressive kind of exercise, gym activities, sport activities, and they should aggressively develop their muscles and bones because they are in a growing phase. However, when they are going into 30s, 40s or 50s, then the things become more important that they have to maintain the muscle mass as well as they have to maintain the body flexibility, the joint stretching and exercises which are focused on flexibility of the body, and usually cycling, swimming, these are the or physiotherapy advice. योगा इज ऑल्सो व्हेरी गुड फॉर फ्लेक्झिबिलिटी. Yes, yoga is always आपलं हे जे काय important. आहे आपल्या ह्याच्यामध्ये योगा इज गुड फॉर फ्लेक्झिबिलिटी. आणि पॉवर योगामध्ये दे यूज युअर ओन बॉडी वेट फॉर मसल मास डेव्हलपमेंट ऑल्सो. So yoga is also obviously there are certain medical yoga centers which has developed. So definitely we suggest yoga to improve the flexibility. 70s, 80s we always tell them that they should be mobile. Walking has become the most important factor. Whether you do any exercise or not, but walking is most important. That is how your all systems function. So basic movements through the joints and regular walking is very important in old age. In 40s, 50s, I think muscle strengthening as well as stretching exercises. And in younger age, you need to develop your bones and muscles. So you need to be very aggressive in terms of sports or any gym activities. So that is how we suggest to our patients that this kind of physical activity इवन they वी should टेल have. आर पेशंट्स की जसं तुमचं ओल्ड एज वाढत जातं म्हणजे वेन यू आर गोइंग टू दॅट ओल्ड एज, व्हॉट यू शुड एम इज दॅट यू शुड बी इंडिपेंडंट. तुम्हाला कोणाची मदत लागू नये. बरोबर. मला माझं सगळ्या ॲक्टिव्हिटीज मला इंडिपेंडेंटली करता आलं पाहिजे. दॅट शुड बी द गोल. त्यासाठी तुम्हाला ऑब्व्हियसली वजन कमी ठेवावं लागेल. ऑब्व्हियसली तुमचं थोडंसं मसल मास चांगलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही 40-50मध्ये जे तुम्ही स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज कराल हे तुम्हाला 60-70मध्ये जास्त उपयोगी पडेल. 40-50मध्ये डिसिजेस कमी करायला आणि 60-70 इयर्सच्या एजमध्ये तुम्हाला इंडिपेंडंट राहायला. मला माझ्या मुलांवरती किंवा दुसऱ्या कोणावरती डिपेंडंट राहायचं नाही आहे फॉर माय डेली ॲक्टिव्हिटीज. टॉयलेटसाठी जाण्यासाठी पण मला इंडिपेंडंट राहायला पाहिजे. Second most important factor, again it comes down to the diet, which we already discussed. But in general, जेव्हा पण मला पेशंट्स विचारतात की काय डाएट घेतलं पाहिजे, so from our bone and muscle point of view, we are always focused on protein intake, calcium, vitamin D. We also suggest some anti-inflammatory foods, ज्याच्यामुळे आपल्या बॉडीतलं इन्फ्लमेशन कमी होत असतं. एस्पेशली टर्मेरिक, जिंजर म्हणजे हळद किंवा आपलं आलं, आणि हर्बल टी, ग्रीन व्हेजिटेबल्स, सायट्रस
फ्रूट्स. सो ह्या सर्वांना आपण एक प्रकारे यांच्यामुळे आपल्या बॉडीतलं इन्फ्लमेशन कमी होत असतं. यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात विच आर व्हेरी इम्पॉर्टंट टू अवर बॉडी. नाव इन युअर सिनारिओ तुम्ही जर पेशंट्सला डाएट सजेस्ट करत असाल तर कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी यू टू फॉलो इन दॅट? डाएट फॉर अ वेट लॉस डाएट किंवा इवन अ रुटीन डाएट वॉट वी सजेस्ट इज की बाबा देर आर 3 टाईप्स ऑफ आपल्या फूडमध्ये 3 पार्ट्स असतात, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स. तर प्रोटीन शुड फॉर्म अराउंड 60% ऑफ युअर डाएट, 30% शुड बी कार्बोहायड्रेट्स अँड 10% शुड बी फॅट्स. प्रोटीन्स किंवा प्रथिनं म्हणजे काय? नॉनव्हेजमध्ये जर बघितलं तर मग एग्स, चिकन, फिश. रेड मीट आम्ही कमी खा म्हणतो कारण मटन किंवा रेड मीटमध्ये थोडंसं फॅट कंटेंट जास्त असतो. बट येस, एग्स, चिकन, फिश व्हेरी गुड. पण त्याच्यामध्ये आपण कसं प्रिपरेशन करतो ते खूप महत्त्वाचं असतं. आपल्या इंडियन्समध्ये आपण 4-12 मसाला असतो, तसं न करता आपण प्रोटीन जास्त खाल्ले पाहिजेत. वेज सोर्सेसमध्ये प्रोटीनमध्ये जर बघितलं तर मग पनीर आहे, दूध आहे, दही आहे, ताक आहे, मखाना आहे, पल्सेस आहेत, छोले आहेत, त्याच्यावर स्प्राउट्स आहेत, टोफू आहे. ह्या सगळ्या गोष्टी जे प्रोटीन सोर्सेस आहेत हे जास्त खाल्लं पाहिजे. उलट आम्ही म्हणतो की तुमच्या ब्रेकफास्टमध्ये तुम्ही तुमच्या बॉडी वेट, आता माझं बॉडी वेट इज अराउंड 75 kgs, सो माय प्रोटीन रिक्वायरमेंट इज 75 grams ऑफ प्रोटीन पर डे. त्यातलं ऑलमोस्ट 50% आपण ब्रेकफास्टमध्येच खाल्लं पाहिजे. त्याच्यानंतर लंच थोडंसं खाल्लं पाहिजे. आपलं डिनर हा खूप कमी भागाचा पाहिजे. सो यू शुड ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ कॉमन मॅन अँड डिनर लाईक अ बेगर. हे खूप महत्त्वाचं आहे. पण जसं मी म्हटलं की प्रोटीन जास्त खाल्ले पाहिजेत, कार्बोहायड्रेट्स त्याच्यापेक्षा कमी आणि फॅट्स त्याच्यापेक्षा कमी. अजून एक साधं एक्झाम्पल, तू जेवलास तर काय म्हणतो की मी 3 चपात्या खाल्ल्या, 4 चपात्या खाल्ल्या, पण दॅट इज जस्ट कार्बोहायड्रेट्स. तुम्ही प्रोटीन्स काय खाल्लं ह्याच्यामध्ये आपण आता डिस्कशन चालू झालं पाहिजे इन जनरल. सो दॅट डिस्कशन इज मोर इम्पॉर्टंट, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स. आणि ऑब्व्हियसली एक अजून तिच्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बऱ्याचशा पेशंट्सला, एस्पेशली आमच्या स्पाईनच्या पेशंट्सला पण कन्स्टिपेशन इज ऑलवेज अ प्रॉब्लेम. सो वेन एव्हर यू आर फॉलोइंग दिस डाएट, I think it should be a fiber-rich diet also, because roughage is also one of the most important factor. So how much, fiber, do you have any particular suggestions for the fibers, how much fibers they should include? हाऊ मच फायबर हा प्रत्येक वेरी सब्जेक्टिव्ह भाग असतो. पण जसं मी म्हटलं की फायबर हा खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण जर तुम्ही नुसतं चिकन नाही खाल्लं, त्याच्यावर सॅलड पण खाल्लं पाहिजे. सो सॅलड ऑल्सो इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. दॅट विल मेक युअर स्टमक ऑल्सो फुल आणि इट विल हेल्प इन कॉन्स्टिपेशन ऑल्सो. त्याच्यामुळे अनवॉन्टेड जे फूड जास्त वेळ इंटेस्टाइनमध्ये राहतात ते नाही राहत आणि ते लवकर बाहेर निघून जाईल, जे अनवॉन्टेड फूड आहे ते. प्लस फायबर हेल्प्स इन डिक्रीजिंग द शुगर लेवल्स ऑल्सो. शुगर अब्झॉर्प्शन पण फायबर कमी करतं. दॅट्स वाय वी ऑलवेज टेल की फ्रूट्स हे जे आहेत ते फ्रूट ज्युसेस नाही प्यायला पाहिजेत. फ्रूट ज्यूस इज जस्ट शुगर. त्यामुळे फ्रूट ॲज अ होल मून विथ फायबर खाल्लं पाहिजे. त्यामुळे फ्रूट ज्यूस, आम्ही फळं खा म्हटलं तर आम्ही स्पेसिफिकली सांगतो की फ्रूट ज्यूस नका पिऊ. फ्रूट ज्यूस इज अ फास्ट फूड. पावभाजी इज अ फास्ट फूड. वडापाव इज अ फास्ट फूड. फास्ट फूड सेंटरमध्ये तुम्हाला ज्यूस मिळतं, फास्ट फूड सेंटरमध्ये फ्रूट्स नाही मिळत. सो फ्रूट्स खाल्ली पाहिजेत. त्याच्यामुळे फायबर आपला कंटेंट वाढतो. ग्रीन व्हेजिटेबल्स खाल्ले पाहिजे, त्यामुळे फायबर कंटेंट वाढतो. चिया सीड्स इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ फायबर. ते तुम्ही 1 चमचा रोज सकाळी पाण्यामध्ये हे करून मिक्स करून तुम्ही खाऊ शकता. सो फायबर कंटेंट नक्कीच वाढलं पाहिजे ॲज यू से. So I think what I understand in whole discussion in diet, I think protein is the most important, which is around 60% of the diet. Yes. And then the carbohydrate and the fat. Anti-inflammatory food is very important to reduce the inflammation in the body. And again, when you have all these things in your plate, so fiber-rich diet is also become important, that you should not face any constipation when you are following the diet. Now coming to the next point of our lifestyle modification, I think again in a metro lifestyle, I think it has become a very important factor in and it is a direct or indirect effect on our body, and that is something is the stress and the sleep cycle. So I think most of these patients or regular people also, I think they have very vague sleep cycles. And obviously the stress, if you talk about the stress, I think family, financial, work related, there are too many kinds of stress now.
So I think your team has psychological. वी हॅव अ सायकोलॉजिस्ट हू असेसेस प्रॉपर सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन केलं जातं आणि त्यांच्या लठ्ठपणासाठी काय सायकोलॉजिकल ट्रिगर आहे का हे आम्ही ओळखायचा प्रयत्न करतो. कारण तो सायकोलॉजिकल ट्रिगर असेल तर सायकोलॉजिकल ट्रिगर तो जोपर्यंत तुम्ही सॉल्व्ह नाही करत तोपर्यंत तो लठ्ठपणा कमी नाही होणार. म्हणजे वरती फक्त लठ्ठपणाचे डायट आणि एक्सरसाइज देऊन काय उपयोग नाही जोपर्यंत आपण तो सायकोलॉजिकल ट्रिगर कव्हर नाही करत. And do you suggest any particular method for the stress management? In general, I am talking about. खूपच बिहेवियरल थेरपीचे टेक्निक्स असतात म्हणजे ते सायकोलॉजिस्ट व्यवस्थित सांगू शकतील. सो देर आर टू मेनी कॉग्नेटिव्ह बिहेवियरल टेक्निक्स टू रिड्यूस द स्ट्रेस फॅक्टर इन मेनी